and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 75. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 75. मित्रमैत्रिणींनो, सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे या संस्थेने इंग्रजी बोलायला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पाठ तयार केले आहेत. विशेष करून तुम्ही जरी शाळेत जात नसाल तरीही या कार्यक्रमातून इंग्रजी बोलायला शिकू शकाल. आधीचे पाठ ऐकून तुम्ही इंग्रजी बोलायला सुरुवात तर केलीच आहे. ते पाठ ऐकत असताना तुम्हाला इंग्रजी बोलण्याचीही संधी मिळत होती, आठवतंय ना? आता हे पाठ ऐकतानाही मी सांगीन तेव्हा तुम्ही इंग्रजीत बोलायचंय. तर मग हे पाठ नीट लक्ष देऊन ऐका आणि आणखी इंग्रजी बोलायला शिका. मित्रमैत्रिणींनो, या विशेष पाठांमध्ये आपण खूप सराव करूया आणि अर्थात खूप मज्जाही करूया. आजही आधी ऐकलेल्या पाठातला काही भाग पुन्हा ऐकूया. यामध्ये भूतकाळातली खूप वाक्य आहेत. नीट ऐका हं. बरं, सुरू करूया का नाटकाच्या तयारीला? लेट अस स्टार्ट. नाटक? कोणतं नाटक? आभाळ पडलं रे पडलं. हो चालेल. ओके. मी ससा होईन. आय विल बी द रॅबिट. आणि मी सिंह. म्हणजे शेवटी सर्वांना सांगीन, मूर्ख आहात तुम्ही. यू आर फुलिश. बरं, आणि प्रत्येक मुलांनी एक एक प्राणी बनायचं हं. कम ऑन, लेट्स स्टार्ट. वारा सुटला. एक पान सशाच्या डोक्यावर जाऊन पडलं. अ लीफ फेल ऑन द रॅबिट्स हेड. रॅबिट. कम ऑन, स्पीक इन इंग्लिश. द स्काय इज फॉलिंग. रन रन. द स्काय इज फॉलिंग. संतोष, प्लीज जरा घाबरल्यासारखं दाखव. वाक्य बरोबर म्हणालास तू, पण जरा घाबरल्यासारखं दाखव बर का. रन रन. द स्काय इज फॉलिंग. गुड. द रॅबिट ran. Now the rabbit saw a hen. Hen म्हणजे कोंबडी. लक्षात घ्या बरं का, भूतकाळात कसं म्हणतात? द रॅबिट सॉ अ हेन. द रॅबिट सी अ हेन नाही. द रॅबिट सॉ अ हेन. सविता, यू विल बी द हेन. विचार बघू, रॅबिट का धावतोस? Oh rabbit, why are you running? Run run. The sky is falling. Sorry, falling. The sky is falling. That's right, संतोष. Falling नाही, falling म्हणायचं. So the rabbit ran and the hen ran behind him. Then the rabbit saw a fox. Ganesh, you will be the fox. बोल बघू. Oh rabbit, why are you running? Run run. The sky is falling. संतोष, हे काय मध्ये चुकतोस? Is, not is. Is. The sky is falling. So the rabbit ran and the hen ran behind the rabbit and the fox ran behind the hen. The rabbit saw a monkey. Pramod, you will be the monkey and Nasreen, you will be the deer. टीचर, मग शेवटी त्यांना सिंह भेटतो ना? पण मी सिंहीण होईन. लायनेस. आय विल बी द लायनेस.
The lioness is not afraid. ती भित्री नाहीये. ती म्हणते स्टॉप. हा, मग पळा बघू एका मागोमाग एक. पडलो पडलो. अरे असे सगळे पडलात तर बालवाडीची मुलं हसतील तुम्हाला. पण टीचर, धावता धावता एकदम थांबले तर असेच पडतील सर्व प्राणी. असंच करूया, मज्जा येईल. ओके, यू कॅन ऑल फॉल डाऊन. पुढे बोला. लायनेस काय म्हणाली? Stop. Why are you running? The sky is falling. असं नाही म्हणायचं, असं नाही. फॉलिंग नाही. The sky is falling. The sky is falling. Ha ha ha. The sky is not falling. A leaf fell on your head. You all are foolish. It was only a leaf. Oh, a leaf? A leaf fell on my head. The sky is not falling. It was only a leaf. मराठीत काही क्रियापदं भूतकाळात थोडीशीच बदलतात. जसं बसले, बसली, झोपते, झोपली. पण काही क्रियापदं एकदमच बदलून जातात. जातो, गेला, येतो, आला. त्याचप्रमाणे इंग्रजीतही काही क्रियापदं अशी आहेत जी भूतकाळात एकदमच बदलून जातात. आता माया आणि एक टीचर असेच काही शब्द म्हणतील. ते ऐका. हवं तर टीचर लिहून घेतील. ऐका हं. आधी माया क्रियापदाचं वर्तमान काळातलं रूप म्हणेल आणि मग एक टीचर त्याच क्रियापदाचं भूतकाळातलं रूप सांगतील. See किंवा sees. Saw. Run किंवा runs. Ran. Is किंवा am. Was. Have किंवा has. Had. Come किंवा comes. Came. Go किंवा goes. Went. आता हे शब्द वापरून भूतकाळातली वाक्य सांगण्याचा आपण सराव करूया. माया एक एक वाक्य वर्तमान काळात म्हणेल. उदाहरण म्हणजे आय सी अ बस. मला बस दिसते. मग उभं असलेल्या मुलीनी किंवा मुलांनी तेच वाक्य भूतकाळात घालायचं. म्हणजे आय सॉ अ बस. मला बस दिसली. ओके, रेडी? घंटा वाजली की एक जण उभं राहील. टीचरनी एका विद्यार्थ्याला उभं केलं असेलच. वाक्य ऐक आणि भूतकाळात घाल. The bus comes to Vadgaon. The bus comes to वडगाव या वाक्याचा भूतकाळ आहे. The bus came to वडगाव. आता दुसरं वाक्य ऐकून भूतकाळात घालायचं. Seema goes to school by bus. Seema goes to school by bus या वाक्याचा भूतकाळ असा होईल. Seema went to school by bus. आता दुसरं कोणतरी बोलायचं हं. वाक्य ऐकून मग ते भूतकाळात घालायचंय. Ravi runs to
school. रवी रन्स टू स्कूल हे वाक्य भूतकाळात असं म्हणणार. रवी रॅन टू स्कूल. बरं, पुढचं वाक्य कोण भूतकाळात घालेल? Ravi is in class 6. रवी इज इन क्लास 6 हे वाक्य भूतकाळात असं होईल. रवी वॉज इन क्लास 6. आता दुसरं कोणतरी तयार रहा. वाक्य ऐकायचं आणि भूतकाळात घालायचं. Seema has a school bag. भूतकाळात असं म्हणणार. सीमा हॅड अ स्कूल बॅग. व्हेरी गुड. बरं, आता तुम्ही जे शब्द आणि जी क्रियापद भूतकाळात घालायला शिकलात ती आठवतात का? त्यांचा वापर करून मी सांगीन तशी वाक्य आता वेगवेगळ्या मुलांनी म्हणायची आहेत बरं का. काय बोलायचं ते मी सांगतेच. आधी कोण बोलेल? तयार? असं समज की तुला एक मोठा कुत्रा दिसला आणि मग तू पळत सुटलास. हे तू इंग्रजीत कसं म्हणशील? आधी तू सांग आणि मग माया बरोबर उत्तर सांगेल. टीचरला इंग्रजीत सांग की तुला मोठा कुत्रा दिसला आणि तू पळत सुटलास. मी म्हणते, I saw a big dog. I ran. किंवा I saw a big dog and I ran. व्हेरी गुड. आता दुसरं मूल तयार? तू असं समज की तू इयत्ता 4थीत होतास किंवा होतीस आणि तुझ्याजवळ एक नवीन दप्तर होतं. मग हे टीचरला इंग्रजीत सांग. आधी तू सांग आणि मग माया बरोबर उत्तर सांगेल. तू 4थीत होतीस आणि तुझ्याजवळ नवीन दप्तर होतं हे इंग्रजीत सांग. मी म्हणू, I was in class 4. I had a new school bag. वर्गातल्या मुलांनाही आलं ना असं उत्तर देता? शाबास. आता कोण बोलेल? दुसरं एक मूल उभं आहे ना. तू टीचरना इंग्रजीत असं सांग की तू काल मुंबईला गेलीस आणि मग घरी आलीस. मी सांगू, I went to Mumbai. I came home. बरोबर. वर्गातल्या मुलांनाही आलं का? शाबास. आता पुढची 15 मिनिटं टीचर सराव घेतील. वॉज, हॅड, केम, वेंट, सॉ, रॅन हे भूतकाळातले शब्द वापरून वेगवेगळी वाक्य बनवा. हं. आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. लक्षात आहे ना? पाठ क्रमांक 72 ते 81 हे विशेष सरावाचे पाठ आहेत, तेव्हा चुकवू नका हं.